नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मंडळी, सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच चाकोरीपेक्षा वेगळं काहीतरी करणाऱ्या आणि त्या वेगळेपण जपत आपल्या कार्याचा समाजाला उपयोग होईल असं काम करणाऱ्या सख्यांशी नेहमी बातचीत करतो. आज देखील आपण अशाच एका सखीशी गप्पा मारणार आहोत. तिचं नाव आहे मोनिका भोजकर. मोनिका भोजकर ही ट्रान्सेंड माइंड्सची व्यवस्थापकीय संचालक असून विद्यार्थ्यांना पालकांना समुपदेशन, पालकांसाठी कार्यशाळा, कॅन्सर रुग्णांसाठी विशेष समुपदेशन अशा अनेक पातळ्यांवर काम करते आहे. आणि तिचा मुख्य विषय आहे मनाच्या शक्तीनं व्यक्ती आपलं आयुष्य कसं बदलू शकते. मोनिका, कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा मला असं विचारायला आवडेल की तुझं शिक्षण सगळं वनस्पतीशास्त्र अर्थात बॉटनी या विषयामध्ये झालं. त्यानंतर तू बिझनेस मॅनेजमेंटचे पण बरेच कोर्सेस केले, ते अभ्यासक्रम पूर्ण केलेस आणि एकदम माइंड पॉवर थेअरी या विषयाकडे कशी काय वळलीस? ॲक्च्युली सुरुवात अशी झाली की जी डिग्री कोर्स होता माझा, तो डिग्री कोर्स कंप्लीट झाल्यानंतर 20-25 वर्षापूर्वी कम्प्युटर्सवरती खूप जास्त तेव्हा सुरुवात झालेली होती. सो मी डिप्लोमा इन कम्प्युटर मॅनेजमेंट कंप्लीट केलं. त्याच्यानंतर डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ॲक्च्युली हे सगळं कंप्लीट करत असताना मला एक जाणवलं की ओव्हरऑल माझा अभ्यासाचा किंवा एक लॉजिकल माइंड क्रिएट करण्याचा फाउंडेशन खूप चांगला तयार झालेला होता. पण कुठेतरी एक कुणकुण होती आणि कुठेतरी एक इंट्युशन नेहमीच असायचं की काहीतरी वेगळा विषय घेऊन अभ्यास करणं किंवा सतत काहीतरी करत राहणं हे मला भयंकर आवडायचं. लग्नानंतर काही कारणामुळे थोडंसं आयुष्य बदलत गेलं, पण माझ्या मुलीची प्रायोरिटी मी समजून ठरवलेलं होतं की मी माझं जॉब मी करणार नाही, कारण मला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब ऑफर झालेला होता. 1 महिनाभर मी तिथे कामही केलेलं होतं मुंबईमध्ये, पण प्रायोरिटी बदलत गेली आणि त्याच्यामुळे मी डिसिजन घेतला की मी 10 वर्ष मुलीसाठी म्हणून काम करणार नाही. परंतु शांत न बसायचं आणि सतत काहीतरी धडपडत राहायची ही सवय असल्यामुळे मला मार्ग तर आरामात मिळत गेला आयुष्यामध्ये आणि तिथूनच सुरुवात झाली. आणि सुरुवात मी ग्राफॉलॉजी याच्यामधून केली. ग्राफॉलॉजीलाच हँडरायटिंग ॲनालिसिस सुद्धा म्हणतात, ज्याच्यामध्ये हँडरायटिंगवरून एखाद्याची पर्सनॅलिटी समजते आणि या अभ्यासाकडे मी वळले. परंतु अभ्यास करताना किंवा एखाद्याला जेव्हा ॲनालिसिस आपण करून देतो तेव्हा काही शॉर्टकमिंग्स मला यायचे. फॉर एक्झाम्पल, मला जेव्हा क्लायंट्स व्हॉट्सॲपवरनं पाठवायचे पेपर्स किंवा मला कुरिअरनी पेपर्स द्यायचे, हे सगळे स्ट्रेंजर्स असायचे. आणि जेव्हा ॲनालिसिस करायचं तेव्हा ते शॉक व्हायचे की बाबा आम्ही तुम्हाला ओळखत नाही, आम्ही तुम्हाला भेटलेलो नाही आहे, तरीसुद्धा आमच्या आयुष्याबद्दल इतकं डिटेल तुम्ही कसं सांगू शकता. सो समुपदेशन करणं, काउन्सिलिंग करणं, एखाद्याबद्दल तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत जे डीपली रूटेड आहेत हे सांगणं वेगळं आणि त्याच्याबद्दल सोल्युशन देणं हेही इक्वली महत्त्वाचं असतं. सोल्युशन देताना ग्राफोथेरपी खूप सुंदर काम करते, परंतु ग्राफोथेरपीसाठी लागणारा पेशन्स हल्ली लोकांकडे नाही आहे. आणि तिथे मला थोडासा प्रॉब्लेम यायला लागला, कारण ग्राफोथेरपी देताना डे टू डे तुम्हाला लिहावं लागतं कित्येक पानं. जो पेशन्स आता एक तर रायटिंग हा प्रकार राहिलेलाच नाही, कमी झालाय. त्यामुळे तिथे मला लिमिटेशन्स यायला लागले आणि मी सतत विचार करायचे की लोकांना मी काय शोधू आणि काय सोल्युशन देऊ जेणेकरून ते त्यांच्या प्रॉब्लेममधनं बाहेर येतील. कारण प्रॉब्लेम तर मी व्यवस्थित तिथे काय आहे हे त्यांना सांगू शकत होते, कारण कळत नकळत आपल्यालाही अंदाज असतो की माझ्या मनामध्ये प्रॉब्लेम काय चाललाय. परंतु जेव्हा एखादं तिसरं पॉइंट आउट करून दाखवतं तेव्हा ते जाणवतं की हो, हे काहीतरी सिरियस आहे आणि आपल्याला त्याच्यावरती काम करायला हवं. सो तिथून विचार करत करत सहज फेसबुकवरती एकदा ब्राउज करत होते आणि माइंड पॉवर ट्रेनिंग रिलेटेड ट्रेनिंग जसे काही मला दिसले, मी ते जॉईन करायला सुरुवात केली आणि मला जाणवत गेलं की मला हा रस्ता काहीतरी सापडतोय. आणि माझं आयुष्य तिथून 360 डिग्री चेंज व्हायला लागलं, कारण मला जे आवडत होतं ते मी कुठेतरी नकळत फॉलो करायला लागलेले होते आणि त्याच्यामुळे मी ॲक्च्युली माइंड पॉवर ट्रेनिंगमध्ये आलेले. हे शिक्षण कुठे पूर्ण केलंस तू? माझे गुरु सुनील पारेख आहेत आणि ते इंटरनॅशनल ख्यातीचे भारतातले टॉपमोस्ट गुरु आहेत
आणि त्यांच्याकडे मी हा 15 दिवसांचा रेसिडेन्शियल ट्रेन द ट्रेनिंग म्हणून प्रोग्राम येतो, तो मी पूर्ण केला. मला माझ्या ग्राफॉलॉजीच्या गुरूंचंही नाव घ्यायला जरूर आवडेल, कारण ग्राफॉलॉजी वॉज द मेन थिंग की ज्याच्यामुळे मी माइंड ट्रेनिंगमध्ये आले. मनीष पांडे म्हणून सर आहेत पुण्यातले, अत्यंत ख्यातनाम भारतामधले ग्राफॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्या अंडर मी हे ट्रेनिंग घेतलं. आणि मुंबईचे नरेश कोकल म्हणून सर आहेत, ज्यांच्या अंडर मी हे ट्रेनिंग घेतलं. आणि केवळ माइंड ट्रेनिंग किंवा ग्राफॉलॉजीच नाही तर इंडियन काउन्सिलिंग सोसायटीच्या अंडर येणारे सायकोलॉजीचे बरेचसे सर्टिफिकेशन, त्याच्यानंतर DMITचे सर्टिफिकेशन, त्याच्यानंतर क्रिएटिव्ह आर्ट थेरपी, म्युझिक थेरपी, याचे वेगवेगळे सर्टिफिकेशनही मी करत गेले. आणि साईड बाय साईड जो विषय आहे त्याला वेगवेगळ्या डायमेन्शन्स कशा देता येतील जेणेकरून मी लोकांना बेस्ट सोल्युशन कसं देऊ शकेन हे मी शोधत गेले. तुझी सुरुवात तर हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणून झालेली होती, तर नक्की काय काम करत होतीस तू? हस्ताक्षर तज्ज्ञ असं जर म्हटलं तर येस, माझं काउन्सिलिंगचा बेस हा ॲक्च्युली तिथून सुरू झाला. आणि या वेगवेगळ्या लोकांचं बिहेवियर अंडरस्टँड करणं किंवा त्यांचं फेस रिडिंग करणं किंवा ह्युमन बिहेवियरच्या मागे एक्झॅक्टली अशी सायकोलॉजी काय असते किंवा ही लोकं अशी का वागतात ह्याची क्युरिओसिटी मला कायमच होती. आणि ग्राफॉलॉजी हा विषय असा मिळाला कारण जवळजवळ 25 वर्षापूर्वी ही गोष्ट आणि एक छोटंसं पुस्तक माझ्या हाती मिळालेलं होतं. आणि तेव्हा गुगल नव्हतं किंवा असे काही विषयसुद्धा नव्हते. आणि एखादं हस्ताक्षर आपल्याला काय काय सांगू शकतं याची मला मजा वाटायला लागलेली होती. तो आरसा असतो मनाचा पूर्णपणे. कारण येस, हँडरायटिंग इज द ब्लू प्रिंट ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड असं म्हटलं जातं. आणि त्याच्यातून म्हणजे केवळ तुमच्या मनामध्ये चाललेल्या गोष्टी, त्याच्यानंतर पास्टमधल्या काही डीप रूटेड गोष्टी, तुमचं रिलेशन तुमच्या मुलांबरोबरचं, तुमचं सोसायटीमधलं रिलेशन, त्याचप्रकारे तुमच्या काही हॅबिट्स, तुमचे काही ॲडिक्शन्स असतील तर हे सगळंच्या सगळं ग्राफॉलॉजीमध्ये डिटेक्ट होतं. ॲडव्हान्स ग्राफॉलॉजीचा स्टडी हा तुमचे मायनर आणि मेजर हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा डिटेक्ट आता करत आहे. ग्राफॉलॉजीचा अभ्यास करताना वेगवेगळ्या जवळजवळ 7-8 गुरूंकडनं मी शिकले आणि इंटरनॅशनल ग्राफॉलॉजिस्टच्या ग्रुपवरती सुद्धा मी काम करत होते. त्यामुळे केवळ भारतातलीच ग्राफॉलॉजी नव्हे तर इंटरनॅशनल लेवलची वेगवेगळ्या देशांमध्ये कशा पद्धतीने ॲनालिसिस केलं जातं, कारण हे कम्प्लिटली तुमच्या सबकॉन्शियस माइंडशीच रिलेटेड आहे. आणि त्याचा अभ्यास मी सुरू केलेला होता आणि याच्यातूनच माझा काउन्सिलिंगचा बेस अत्यंत स्ट्रॉंग होत गेला. आणि ह्युमन बिहेवियर किंवा सबकॉन्शियस माइंडची एक झलक तिथून माझ्यासाठी सुरू झालेली होती. ग्राफोलॉजी म्हणजे एक्झॅक्ट काय असं तुला काय सांगता येईल? ग्राफॉलॉजी म्हणजे ग्राफो म्हणजे अक्षर आणि ऑलॉजी इज अ स्टडी. ओके, सायंटिफिक स्टडी ऑफ युअर हँडरायटिंग इज ग्राफॉलॉजी. हा कम्प्लिटली न्यूरोसायन्स टाईपचाच एक विषय आहे आणि ज्याच्यातून सायंटिफिकली त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे की एखादा आलेला विचार हा आपल्या विचारानंतर ब्रेनमध्ये झालेले चेंजेस, ज्याचे सिग्नल्स हे तुमच्या हातातल्या मसल्समध्ये येतात आणि त्यामुळे हातातल्या तुमच्या रायटिंगमध्ये जे काही चेंजेस होतात ते न्यूरॉन्समुळे होतात, जे न्यूरॉन्स आपल्या हाताच्या मसल्सना सिग्नल्स देत असतात. आणि तिथे आपण एक्झॅक्टली डिटेक्ट करू शकतो की तुमचा माइंडसेट कसा आहे की तुम्ही कशा पद्धतीने काम करता. तू विद्यार्थ्यांसोबत खूप काम करतेस आणि त्यांना समुपदेशन काउन्सेलिंग करतेस, तर प्रामुख्याने कुठल्या कुठल्या समस्या विद्यार्थ्यांमध्ये तुला जाणवतात त्याविषयी सविस्तर काय सांगशील? सिम्पली जरी आपण विचार केला तरी 5 ते 10 वर्षापूर्वीचा अभ्यास आणि आजचा अभ्यास यात जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. येस, आपण टेक्नॉलॉजी ही आपण अडॉप्ट केलीच पाहिजे, नवीन गोष्टी शिकल्याच पाहिजे आणि ऑफकोर्स सिलेबस तर बदलणारच आहे. पण अलॉंग विथ द सिलेबस ज्या काही चेंजेस आणि प्रेशर हे मुलांना येत आहे त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स ते हँडल करतायत. आता प्रॉब्लेम्समध्ये म्हटलं तर एक्झॅक्टली तुम्हाला सांगते की एक एक्झाम फिअर किंवा टेस्ट एन्झायटी हा खूप कॉमन प्रॉब्लेम मुलांमध्ये सुरू झालेला आहे की टेस्ट आहे आणि मेनली मुलांपेक्षा पेरेंट्सना याची एन्झायटी खूप जास्त असते हेही दिसून आलेलं आहे. त्याच्यानंतर काही तुमच्या इटिंग हॅबिट्स, स्लीपिंग हॅबिट्स मुलांच्या बदललेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडिक्शनमध्ये मोबाईल ॲडिक्शन हे खूप मोठा मी म्हणू शकेन की समस्या ती आहे, ती एक स्ट्रगल करतायत मुलं. त्याच्यानंतर लोनलीनेस, त्याच्यानंतर सोशल एन्झायटी म्हणजे एक्स्ट्रीम सोशल असणं ही घातक आहे कारण तिथं तुमचं पर्सनल लाईफ राहत नाही किंवा मी छोट्या छोट्या गोष्टी काय खाते काय पिते, पर्सनल
परसेप्शन क्रिएट करणं की मी माझ्या आयुष्यात किती आनंदी आहे. आणि दुसरं म्हणजे अचानक डिस्कनेक्टेड असतात काही लोक सोशल लाईफपासनं, की अशा काही घटना घडतात की ज्याच्यामुळे नको मला हे सोशल लाईफशी माझं कनेक्शन कमी असलेलं बेटर असं ते फील करतात. कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स, त्याच्या सेल्फ एस्टीम, अशा बऱ्याचशा गोष्टींवरती मुलं आज स्ट्रगल करतायत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला माइंड मॅनेजमेंट जमत असेल तर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा काय म्हणतात गाठ जशी उघडत जाते तशी सुद्धा तुमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला मनाच्या शक्तीने सॉल्व्ह करता येतात. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बातचीत करतो आहोत मोनिका भोजकर यांच्याशी. मोनिका, आपला विद्यार्थ्यांचा विषय चाललेलाच होता, तर त्यांना समुपदेशन हा तुझ्या कामाचा खूप मोठा भाग आहे, तर त्याविषयी काय सांगशील? विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांचं मन किंवा ब्रेन डेव्हलपमेंटच्या काही स्टेजेस आहेत. म्हणजे वय वर्ष, कारण आपल्याला असं जर अगदी सिंपल भाषेत तुम्हाला जर मी तुला विचारलं की तुला अनघा तुझा फर्स्ट बर्थडे किंवा तुला तुझा झालेला जन्म आठवतो का? प्रॅक्टिकली नाही आठवत या गोष्टी आपल्याला. तर ब्रेन डेव्हलपमेंटच्या ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेसमध्ये त्या पद्धतीचं प्रोग्रामिंग हे अत्यंत महत्त्वाचं असतं. लहान मुलं किंवा मुलं हे एक काय म्हणतात त्याला प्लेन बंजर जमीन टाईप असते. ज्या पद्धतीचं आपण बीज किंवा ज्या पद्धतीचे विचार आपण त्यांच्यामध्ये घालू त्या पद्धतीने ते फ्लरिश होऊन त्यांच्याकडे येत असतात. तर या पद्धतीने मन जे कार्यरत करत असतं किंवा जे मन आपल्यासाठी काम करतं तर ते आपल्यासाठी कसं काम करतं आणि त्याचा उपयोग आपण कसा करून घेतला पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एखादा विचार हा त्या सिंपल सीड किंवा बीजाप्रमाणे असतो. ज्या पद्धतीचा विचार तुम्ही त्या मनामध्ये म्हणजे स्पेशली सबकॉन्शियस माइंडमध्ये घालता तेव्हा तो मल्टिप्लाय होऊन तोच विचार किंवा त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये दिसायला लागतात. मग हे या टाईपचे स्ट्रेस म्हणा, प्रेशर म्हणा, तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सतत त्या विचारांमध्ये राहिलात तर त्या विचाराचाच मल्टिप्लिकेशन होऊन तुमच्या आयुष्यामध्ये रिफ्लेक्शन दिसू लागतं. त्याचा त्रासच होतो. आपल्या शाळेमधले एक्सपिरियन्सेस, आपल्या शाळेमधल्या मैत्रिणी, मित्र, आपले गुरुजन आपण का लक्षात ठेवतो? कारण त्या टाइममध्ये एक्झॅक्ट ब्रेन हा खूप पीक ग्रास्पिंग मोडमध्ये असतो. त्यामुळे या गोष्टी सगळ्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जातात आणि हेच वय असतं जेव्हा आपले बिलीफ्स किंवा धारणा, जीवनाबद्दलची धारणा ही पक्की व्हायला लागते आणि तिथून ऍक्च्युली पर्सनॅलिटी आपली तयार होते. आणि त्यामुळे या वयामध्ये जर मुलांना अत्यंत करेक्ट पद्धतीने जर माइंड एज्युकेशन दिलं गेलं तर त्यांचं आयुष्य अत्यंत सुंदर पद्धतीने पुढे जाऊ शकतं. नुसतं विद्यार्थ्यांना समुपदेशन उपयोगाचं नाहीये, पालकांना देखील तेवढीच आवश्यकता असते आणि तेही काम तू खूप छान पद्धतीने करतेस, तर त्याविषयी काय सांगशील? पालक किंवा पेरेंट्स आपल्या मुलाशी कशा पद्धतीने आणि काय बोलतात हे अत्यंत मॅटर करतं. त्यामुळे दिवस रात्र आणि एखादा विषय किंवा एखादा कुठलाही टॅगलाईन म्हणता येईल किंवा एखादा त्यांच्याशी बोलला जाणारा विषय हा जर कंटिन्युअसली रिपीट होत गेला तर त्यांच्यासाठीची त्या पद्धतीची धारणा किंवा त्या पद्धतीचे विचार त्या अननोईंगली त्या लहान मुलामध्ये रुजायला लागतात. परंतु पेरेंट्सचं इंटेन्शन हे त्याला वाईट गोष्ट म्हणायची किंवा दुखवायची ही कधीच नसते. परंतु खूपदा असं होतं की एखादी गोष्ट चांगली आहे तुझ्यासाठी हे सांगताना आपण वाईट हे आहे हे करू नको ह्या सांगण्यावरती भर जास्त होतो. पालक म्हणून तो सुद्धा ग्रो होत आहे, मुलांच्या स्टेजेसमध्ये तो सुद्धा शिकत आहे आणि तो सुद्धा कुठे ना कुठे ते धडपडतोय. कारण या गोष्टी आपण शिकून आलेलो नाहीयेत, परंतु एक सुंदर आयुष्य मुलांना देण्यामध्ये म्हणजे जे मी आयुष्य जगलेलं नाहीये किंवा मला त्या आयुष्यामध्ये या गोष्टी मिळालेल्या नाहीयेत. फॉर एक्झाम्पल आई वडिलांची खूप जास्त काटकसर असणं आणि माझ्या मुलाला चांगलं स्कूलमध्ये ऍडमिशन मिळणं, त्याला अत्यंत सुंदर प्रमाणाचं आयुष्य मिळणं, त्याच्यासाठी सुखसुविधा, त्याच्यानंतर त्याला मिळणाऱ्या ज्या काही कम्फर्टच्या गोष्टी आहेत या सगळं देणं हे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कराच. परंतु माझं एक त्यांना छोटंसं सांगणं असेल की या सगळ्या सुखसुविधा देता देता तुम्ही त्या मुलाचा माइंडसेट तयार करण्यासाठी
काय काय केलं पाहिजे हे जर आपल्याला माहिती नसेल तर अवश्य एक्सपर्ट बरोबर कन्सल्ट करा. आणि एक चांगला मूल तयार होताना या सुख सुविधा नसताना सुद्धा जर आपल्याला ॲडजस्टिंग लाईफ जगता येत असेल हे जरी त्याला कळलं तरी सुद्धा आयुष्य अत्यंत सुखकर होऊन जातं. आणि हे जे एन्झायटी, प्रेशर आणि मेनली हा प्रॉब्लेम येतो खूप जास्त बघितलं जातं की कंपॅरिझन जे काही चाललेलं आहे की बाबा क्लासमध्ये मार्क्स हा क्रायटेरिया अत्यंत महत्त्वाचा धरला जातो किंवा तुझ्यापेक्षा म्हणजे माझा दुसरा नंबर जरी आला तरी माझ्या पुढे एक जण आहे, अरे पण माझ्या मागे 98 मुलांना क्रॉस करून, पण भावंडांमध्ये सुद्धा खूप कंपॅरिझन, तुलना केली जाते. हे अत्यंत मुलांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे. कारण प्रत्येक मूल नाही, प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स खूप युनिक आहेत. परंतु तो युनिकनेस आपण शोधला पाहिजे, ना की त्या कॉमन गोंधळामध्ये त्याचं कंपॅरिझन दुसऱ्याबरोबर केल्यामुळं ऑफकोर्स कुठे ना कुठेतरी प्लस मायनस लाईफमध्ये असतंच, पण या गोष्टी कळत न कळत पॅरेंट्सकडनं घडतात. सो या घडू नये त्याच्यासाठी मी त्यांना पूर्णपणे मदत करत असते. त्यांच्या कार्यशाळा सुद्धा तू घेतेस विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, तर त्या कशा स्वरूपाच्या असतात, त्याचा विषय काय असतो? पालकांची कार्यशाळा आहे, त्या कार्यशाळेचं माझं नाव आहे कॉन्शियस पॅरेंटिंग. मी म्हटल्याप्रमाणे की एखादा पॅरेंट किंवा पालक हा काही सगळ्या गोष्टी शिकून आलेला नाहीये, स्टेज वाईज तो सुद्धा शिकतोय, परंतु त्याचा हा मुलांना मोठं करण्यामध्ये, त्याच्या मुलांना मोठं करण्यामध्येचा जो रोल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा महत्त्वाचा रोल तो पूर्ण करत असताना अननोईंगली बऱ्याचशा चुकीच्या गोष्टींचं प्रोग्रामिंग केलं जातं. आणि कसं होतं, बऱ्याच वेळेला पॅरेंट जेव्हा मुलांना घेऊन येतात की मुलामध्ये हा प्रॉब्लेम आहे किंवा मुलामध्ये तो प्रॉब्लेम आहे, तो हे ऐकत नाहीये, तो उद्धटपणे वागतो किंवा तो अभ्यासच करत नाहीये, त्याचं कॉन्सन्ट्रेशनचं स्पॅनच नाहीये, तो आईवडिलांना रिस्पेक्ट देत नाही, तो बहीण भावांबरोबर जुळून घेत नाही, या सगळ्या अत्यंत कॉमन प्रॉब्लेम ज्या आहेत, तर याच्यासाठी अत्यंत बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कारण घरामध्ये आपण काही अननोईंग किंवा अनकॉन्शियस पॅरेंटिंग करत आहोत, ज्या एन्व्हायरमेंटचा इनडायरेक्टली नाही डायरेक्टली त्या लहान मुलाच्या सबकॉन्शियस माइंडवरती परिणाम होत आहे. आणि त्याच्यामुळे जो प्रोग्राम होतो तेव्हा तुमच्या मुलाच्या बिहेवियरमध्ये जर एखादा काही प्रॉब्लेम किंवा फरक दिसायला लागला तर प्रॉब्लेम त्या मुलामध्ये नाही आहे, आपण जे काही प्रोग्रामिंग करतोय त्या प्रोग्रामिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी गडबड आहे. आणि हे प्रोग्रामिंग कुठे आणि कसं चुकतंय त्याच्या संदर्भातली पूर्ण माहिती मी त्यांना देते. ही लहान मुलांची मनं काम कशी करतात, डेव्हलपमेंटल स्टेजेस कशा असतात, कुठल्या वयामध्ये कुठल्या गोष्टी दिल्या पाहिजेत, आणि ट्रेडिशनल वेनी जे आता पॅरेंटिंग आहे ते आपल्याला मोडून काढून आयुष्य बदलायलाच पाहिजे. कारण ही जनरेशन अत्यंत फास्ट आहे, अत्यंत इंटेलिजंट आहे. आपल्याला त्यांच्याबरोबर कोपअप करून खांद्याला खांदा लावून मित्र किंवा मैत्रिणीच्या दृष्टीने आपण त्यांच्याबरोबर काम केलं आणि त्यांच्या मनाला कुठे ना कुठेतरी एक आउटलेट चांगल्या पद्धतीने घरामध्येच मिळालं तर ही मुलं बाहेर कुठेच इमोशनल सपोर्टसाठी शोधणार नाहीत आणि घरामध्ये सोल्युशन 99% सॉल्व्ह होत जातील. पण या गोष्टी खूप सिंपल आहेत, पण कुठे ना कुठेतरी धकाधकीच्या आयुष्यामध्ये आणि आपल्याला आपल्या ड्युटीज पूर्ण करायच्या आहेत, आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या फॅमिलीला, आपल्या मुलांना, आपल्या बायकोला अत्यंत चांगलं आयुष्य द्यायचंय, या धकाधकीमध्ये तो कुठेतरी विसरून जातो की मी हे कॉन्शियस पॅरेंटिंग माझं होत नाहीये. आणि त्याच्या संदर्भातलं मी सगळं त्यांना गायडन्स देत असते. भगिनी निवेदिता ही एक महत्त्वाची संस्था आहे की जिथे HIV ग्रस्त मुलींसाठी तू काम करतेस, तर ते काय स्वरूप आहे कामाचं, काय सांगशील प्रेक्षकांना? जवळजवळ 50 वर्षापूर्वी कुसुमताई घाणेकर आणि कमलताई जोग या दोघींनी सुरू केलेली होती. समाजामध्ये पूर्वी म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या काही महिला होत्या त्यांना समाजाने पूर्णपणे बहिष्कृत केलेलं होतं आणि या स्त्रियांचं जीवन अत्यंत वाईट झालेलं होतं. त्याच दरम्यान जेव्हा HIV आलेला होता तेव्हा त्याची ट्रीटमेंट नव्हती. एक्झॅक्टली काय होतंय, कसं होतंय आणि अशी काहीही काय म्हणतात त्याला ट्रीटमेंट उपलब्ध नसताना डेथ या महिलांच्या होत चाललेल्या आहेत. याच्यावरती त्यांनी सिरियसली काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. भगिनी निवेदिताची
एक इंट्रोडक्शन म्हणायला हरकत नाही. माझी शाळेतली मैत्रीण डॉक्टर शार्दुली तेरवाडकर, जी तिथे डायरेक्टर म्हणून काम करते, सहज एकदा बोलता बोलता विषय निघाला आणि ती मला म्हटली की तू वेगळ्या विषयावरती काम करतेस, तर तू येऊन आमच्या या मुलींना मार्गदर्शन करशील का? आणि तिथून माझं भगिनी निवेदिता बरोबरचं कनेक्शन सुरू झालं. भगिनी निवेदिता आज नॅशनल लेवलची ऑर्गनायझेशन असून वेगवेगळ्या 6 स्टेट्समध्ये हे काम करतायत आणि स्पेसिफिकली HIV ग्रस्त मुलींसाठी किंवा महिलांसाठी तर काम करतातच आहेत, परंतु त्याच्याबरोबर ज्या काही लेडीज ज्यांना फायनान्शियल सपोर्ट नाही किंवा घरामध्ये अनअवेलेबिलिटी आहे, जिथं त्यांना मुलं आहेत आणि सांभाळता येत नाहीये किंवा त्यांना क्रशमध्ये घालणं हे त्यांना परवडत नाहीये, ओके, तर त्यांच्यासाठी हॉस्टेल्स आणि पाळणाघरं सुद्धा सांभाळतात आणि पाळणाघरं सुद्धा आहेत. या होतकरू मुली तिथे येतात, दिवसभर जॉब करतात आणि संध्याकाळी त्यांना एक कुठेतरी काय म्हणतात त्याला, झोपण्यासाठी एक सेफ वातावरण त्यांनी ते क्रिएट केलेलं आहे. अशा टाईपची हॉस्टेल्स आणि पाळणाघरं हे प्रोव्हाइड करतात आणि या मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे, आणि जे HIV पॉझिटिव्ह मुली आहेत त्यांचं तर ट्रीटमेंट मेडिकेशन तर इक्वली इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्याबरोबर त्यांना अशा काही वेगवेगळ्या कोर्सेस दिले जातात आणि शिकवले जातात, त्याच्यामुळे त्यांना इंडिपेंडेंट बनवण्यासाठी खूप हातभार लावला जातो भगिनी निवेदिताकडून. इंटरनॅशनल लेवलचे नर्सिंगचे कोर्सेस या मुलींना शिकवले जातात आणि त्याच्यामध्ये खूप पुढे चाललेल्या आहेत. अधूनमधून 1-2-3 महिन्यांनी मी या संस्थांना भेट देते, मी तिथे जाते, त्यांच्याबरोबर वेळ घालवते, त्यांच्याबरोबर या कार्यशाळा घेते. तिथल्या महिला ज्या अंगणवाडी म्हणजे या महिलांच्या लहान मुलांना सांभाळतात त्या अंगणवाडीच्या टीचर्सना मी ट्रेनिंग प्रोग्राम दिलेला होता आणि असं आमचं काम भगिनी निवेदिताबरोबर खूप सुंदर चालू झालेलं आहे. ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत. प्रेक्षक हो, घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण चर्चा करतो आहोत मोनिका भोजकर हिच्याशी. मोनिका, मगाशीच आपण भगिनी निवेदिताचा उल्लेख झाला, तशीच मानव्य ही संस्था देखील HIV ग्रस्त मुलांसाठी काम करते आणि तू त्या संस्थेसाठी देखील काम करतेस, तर तिथे कशा स्वरूपाचं काम आहे तुझं? भगिनी निवेदितामुळे मी मानव्याशी कनेक्ट झाले असं म्हणायला हरकत नाही, कारण हे जे काम सुरू केलेलं होतं, ही संस्था सांगलीमध्ये कार्यरत आहे. मानव्याच्या रूपाने ही संस्था माझ्यासमोर अचानक आली आणि दिसल्यामुळे मी त्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले आणि तिथून माझा प्रवास मानव्यबरोबरचा सुरू झाला. मानव्यमध्ये वय वर्ष 4 पासून जवळजवळ 26 पर्यंत मुलं आणि मुली सगळ्या पद्धतीच्या येऊन तिथे राहतात. म्हणजे हे हॉस्टेल आहे असं म्हणायला हरकत नाही, जे भुगाव जवळ आहे. समाजाने म्हणजे पुणे आणि पुण्याच्या रुरल एरियाजमध्ये ज्या ज्या ठिकाणी HIV पॉझिटिव्ह डिटेक्ट होतात ही लहान मुलं, तेव्हा त्याचा अवेअरनेस समाजात नसल्यामुळं आणि त्याचा एक कुठेतरी स्टिग्मा समाजामध्ये आजही आहे. या मुलांना सोडून दिलं जातं, वेगळ्या नजरेने पाहिलं जातं, वेगळ्या नजरेने, आणि त्यांना ते म्हणजे घरात नको असं म्हणून उचलतात आणि ते अशा संस्थांमध्ये आणून सोडतात. मग या मुलांचं पूर्ण संगोपनाची पूर्ण जबाबदारी विजयाताई लवाटे यांनी जवळजवळ 25 वर्षापूर्वी घेतलेली होती. मेडिकल सायन्समुळं यांचं आयुष्य म्हणजे जे HIV पॉझिटिव्ह ग्रस्त मुलं आहेत त्यांची जवळजवळ 50 ते 55 पर्यंत लाईफ स्पॅन गेलेला आहे. ते पूर्ण नॉर्मल आयुष्य जगू शकत आहेत, त्यांना मेडिकेशन्स फक्त लागतात. सगळ्यात महत्त्वाची चांगली गोष्ट सांगण्याचं मला इथे आवडेल की जेव्हा HIV पॉझिटिव्ह मेल आणि फिमेल यांचं जेव्हा लग्न होतं तेव्हा त्यांचं येणारी जी नेक्स्ट जनरेशन आहे ही नील किंवा 0 HIV पॉझिटिव्ह सुद्धा असते. त्यामुळे त्या पद्धतीचे वधूवर सूचक मंडळ आणि यांची लग्न असे वेगवेगळ्या भारतातल्या ऑर्गनायझेशन सुद्धा काम करतायत. म्हणजे ज्याप्रमाणे एक नॉर्मल माणूस आयुष्य जगतो अशा पद्धतीचं जीवन त्यांना सुद्धा देण्याचे मानव्य खूप मदत करतं आणि त्यांना इंडिपेंडेंट बनवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी याच्या संस्थे अंडर केल्या जातात आणि याच्यामध्ये सुद्धा माझा हातभार कुठे ना कुठेतरी आहे. मोनिका, मानव्य मधल्या मुलांबरोबर काम करताना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल यासाठी देखील तू लक्ष देतेस, तर
ते कशा स्वरूपाचं काम असतं, काय सांगशील? मानवेच्या ज्या मुली आहेत ज्या अबाऊ 15 इयर्स आहेत, मानवेमध्ये त्यांना इंडिपेंडंट बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये फॅशन डिझायनिंग सुद्धा आहे. याच्यामध्ये मुली वेगवेगळ्या ज्या जीन्स असतात आपल्या टाकून दिलेल्या, त्या जीन्समधून जॅकेट्स बनवणं, त्याच्यानंतर त्याच्यापासून बॅग्स बनवणं, स्लिंग बॅग्स बनवणं, त्याच्यानंतर काठापदराच्या ज्या साड्या असतात ज्या जुन्या झालेल्या असतात ते रिसायकल कसं करणं प्रॉडक्ट, त्याच्याबद्दल प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यातून फ्रीज बॅग्स म्हणा किंवा स्लिंग बॅग्स, पर्सेस, जॅकेट्स आणि मास्कचं प्रोडक्शन तर खूप मोठ्या प्रमाणात कोविडमध्ये काम त्यांनी केलेलं होतं. आणि दिवसभर या मुली तिथे खूप सुंदर सुंदर असे प्रॉडक्ट्स बनवत असतात. त्या प्रॉडक्ट्समध्ये काही अपग्रेडेशनची गरज आहे का किंवा काही त्याच्यामध्ये चेंजेस, कारण सीझन वाईज आम्ही ते प्रॉडक्ट चेंज करत राहतो. गणपती आला तर गणपतीशी रिलेटेड आपलं काय प्रॉडक्ट असलं पाहिजे जेणेकरून ते बाहेर मार्केटमध्ये जास्त सेल होईल. बरोबर. आणि हे सगळंच्या सगळं इको फ्रेंडली आणि रिसायकल होणारं असल्यामुळं लोक सुद्धा खूप कौतुकाने ते ऍक्सेप्ट करतात. याच्याच बरोबर मी वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये काही एक्झिबिशन्स लागलेले असतील तर या एक्झिबिशन्समध्ये या मुलांसाठी स्टॉल मिळवून देणं आणि त्यांच्यासाठी तिथे कुठेतरी प्लॅटफॉर्म जेणेकरून या मुली बाहेरच्या समाजाशी वेगवेगळ्या पद्धतीने इंटरॅक्ट करतात, या लोकांबरोबर मिक्सअप होतात, भेटतात, बोलतात, आपल्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करतात आणि तो जो एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये बिल्ड होतो तो एक त्यांच्यासाठी एक प्लस पॉइंट मी म्हणेन. खूप त्यांना एक कॉन्फिडन्स वेगळाच देऊन जातात. सो अशा पद्धतीने त्यांना स्टॉल्स देणे वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये. इव्हन जे काही मी वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करते तिथे छोटे मोठे काही ना काहीतरी कार्यक्रम सुरू असतात. तिथे नेहमी कुणी ना कुणीतरी पाहुणे येत असतात. त्या पाहुण्यांना मानव्यांनी बनवलेले काही प्रॉडक्ट्स आम्ही पुरस्कार किंवा हे झाल्यानंतर या संस्थेतर्फे माझ्यातर्फे आम्ही असं हे सगळं त्यांना देत असतो जेणेकरून मानवी आणि भगिनी निवेदिता हे मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचावं आणि त्यांनी केलेलं काम तिथे पोचावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तसंच कनी महिला मंच या संस्थेसाठी देखील तू महिलांसाठी विशेष काम करते आहेस, तर ते स्वरूप सांगशील थोडंसं? कनी महिला मंच बरोबरचा माझा प्रवास खूप वेगळा आणि खूप सुंदर आहे. कनी महिला मंच हा पुण्यातील कल्याणी उल्हास कदम यांनी सुरू केलेला आहे. स्त्रियांच्या असण्यापासून ते हसण्यापर्यंत तिचं अस्तित्व कसं असावं याच्या संदर्भात कणी पूर्णपणे काम करत असते. कणीचं जर काम म्हटलं तर आत्ता कोविड काळामध्ये खूप महत्त्वाचं काम ज्यांनी केलं त्याच्याबद्दल मला माहिती द्यायला आवडेल. जे लोकनाट्य आहेत किंवा लोककला आहेत, फॉर एक्झाम्पल भारूड म्हणा किंवा त्याच्यानंतर पोवाडा आहे, वासुदेव आहे, लावणी आहेत. या कोविड काळामध्ये या लोकांची खूप जास्त आबाळ झालेली होती आणि त्यांचा लिटरली खाण्यापिण्याचा आणि जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिलेला होता आणि या लोकांपर्यंत कोणी पोहोचू शकत नव्हतं. परंतु कनी महिला मंच स्पेसिफिकली या लेडीजपर्यंत पोहोचून आम्ही त्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आलं. त्यांना रोजचं जेवण मिळतंय का नाही याची खबरदारी घेतली गेली. चिपळूणमध्ये जो काही फार मोठा फ्लड आलेला होता, पूर आला होता, तेव्हा कनीनी खूप मोठ्या पद्धतीने आम्ही मदत करून त्यांना अन्नधान्य, मेडिकेशन्स हे आम्ही तिथे पुरवलेलं होतं. सो ओव्हरऑल एक स्त्री म्हणून स्त्रीला आपण कशा पद्धतीने मदत केली पाहिजे, कारण जर आपण एकमेकांचा हात धरला नाही तर समाज कदाचित पुढे जाणार नाही याची जाणीव धरून कनी काम करत असते. याच्याच एका बॅकग्राऊंडवरती मला सांगायला आवडेल की लास्ट इयर आम्ही महिला दिनानिमित्त अशा काही वेगळ्या महिला पुरस्कार आम्ही अनाउन्स केलेले होते ज्याच्यामध्ये समाजाचा रोष पत्करून ज्या स्त्रिया वेगळ्या फील्डमध्ये काम करतात, मग ते दिव्यांगांसाठी असू दे किंवा रेड लाईट एरियामधल्या मुलांसाठी असू दे, अपंग व्यक्तींसाठी असू दे, अंध मुलांसाठी असू दे, तर या महिला ज्या एक्स्ट्रॉर्डिनरी काम करतात तर त्यांना आम्ही एक छोटंसं पुरस्कार किंवा एक टोकन ऑफ अप्रिशिएशन देऊन त्यांचा या समाजामध्ये सन्मान केला गेला. इव्हन आत्तापर्यंत ज्यांनी केलं नाही असं, कारण एक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे कायम स्त्री सुद्धा उभी असते, पण त्या स्त्रीचा सपोर्ट असल्यामुळे तो
कायम सक्सेसफुल होत असतो, पण त्या स्त्रीचं काम हे पडद्यामागचं असल्यामुळे दिसत नाही. तर अशा समाजामध्ये मदत करणारे पुरुष जे खूप फ्रंट एंडवरती काम करतायत, पण त्यांचा इक्वली खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रियांचा मी सन्मान केलेला होता. तू महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करतेस, तर कनीच्याच जोडीला त्याविषयी काय सांगशील? मला खूप सांगायला अभिमान वाटेल की आम्ही 3 बहिणी आहोत आणि माझ्या आईनी ज्या पद्धतीने आम्हाला ग्रूम केलं, आम्हाला तयार केलं, कदाचित ते माझ्यासाठी फार मोठं फाउंडेशन आयुष्यामध्ये तयार करून गेलेलं होतं. मुलगी म्हणून जगताना आपल्याला लाईफमध्ये वेगवेगळ्या स्टेजेसमधून पार परत जावं लागतं. जेव्हा एखादी मुलगी शिक्षण घेते किंवा हायर एज्युकेशन ती घेत असते, तेव्हा तिच्यामध्ये येणारा कॉन्फिडन्स कदाचित जग म्हणत असतं ही रिबेलियस झालेली आहे. ती रिबेलियस झालेली नसते, परंतु तिच्यामध्ये आलेल्या जाणीवेमुळे ती तिचे डिसिजन्स घेण्यासाठी कॅपेबल झालेली असते, शोधत असते आणि तिला कळत असतं की हा डिसिजन माझ्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे. सो ती डिपेंडंट नसते. पहिली गोष्ट, जेव्हा हा या लाईफमध्ये तिला या पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो आणि लाईफमधल्या स्टेजेस बदलत असतात, कारण जेव्हा एक छोटी मुलगी, त्याच्यानंतर ती कुमारी, त्याच्यानंतर तिचं लग्न होतं, त्याच्यानंतर लाईफमध्ये होणारे चेंजेस, या स्टेजेसमधून बऱ्याच मनाच्या सुद्धा चढ उतारामधून ती जाते. ते जेव्हा एखादा आपल्याला सक्सेस मिळतं किंवा आपण हायेस्ट करिअरच्या पीकवरती असतो आणि अचानक आपल्या मॅटर्निटी लिव्ह घ्यावी लागते किंवा हेल्थ इश्यूज येतात किंवा माझी फॅमिलीसाठीची प्रायोरिटी बदलते, तेव्हा ऍडजस्टमेंट करायला पुढे येणारी ही स्त्री असते. मग तेव्हा मी सगळं शिकलेलं, माझा एक्सपिरियन्स आणि पुढे मिळणारा माझा आयुष्यातला येणारा हा ब्रेक, त्याच्यासाठी ती मेंटली कधी प्रिपेअर्ड असते, कधी नसते. मग या सगळ्या फेजेसमधनं जाताना तिला जो काही त्रास होतो किंवा एक खूप चांगलं आणि मोठं करिअर सोडून अचानक मी ब्रेक घेते, ब्रेक झाल्यानंतर सुद्धा तो ब्रेक माझ्यासाठी 4-4 वर्षाचा ब्रेक हा भरून काढणं, त्याच्यावरती काम करणं, हे कुठे ना कुठे तरी तिला एक निराशेच्या गर्तेमध्ये घेऊन जायला लागलेलं असतं. सो त्याच्यासाठी काम करणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वतःच्याच मनामध्ये येणाऱ्या अत्यंत निगेटिव्ह विचारांनी मला मागेच खेचत असेल तर हा वेळीच स्वभाव बदलणं हे खूप जरुरी आहे. त्यामुळे स्वभाव बदलता येत असं नाहीये, परंतु स्वभावामध्ये जिथे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तिथे जर बदलल्या आणि त्याच्यावरती जर आपण काम केलं तर आपण आपलं आयुष्य 360 डिग्री बदलू शकतो. हे तिला सांगण्याचा माझा एक उद्देश असतो. याच्यासाठी मदत एक असते, कारण आपलं मन आपल्यासाठी खूप जबरदस्त काम करत असतं आणि हे खूप पॉवरफुल इंजिन आहे. त्या इंजिनला फक्त चावी कशी मारायची याचे एक सिंपल ट्रेनिंग्स काही असतात, ते मी देत असते. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. सखी सह्याद्रीमध्ये भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. मोनिका, अंध मुलांसाठी देखील तू लेखनिक म्हणून स्वतःहून स्वेच्छेने काम करतेस, रायटर ज्याला आपण म्हणतो, तर ते काय स्वरूपाचं काम असतं? ॲज अ ग्राफॉलॉजिस्ट सायन्स असंही सांगतं की जो कोणी लिहिण्याच्या डे टू डे बेसिसवरती टचमध्ये असतो त्याचा ब्रेन शेवटपर्यंत तल्लख राहतो. सो एक ही बोलता बोलता छोटीशी टिप सुद्धा असेल, जेव्हा केव्हा पेन घेऊन तुम्ही एखादी गोष्ट लिहिता आणि लिहिण्याच्या टचमध्ये असता तेव्हा तुमचा ब्रेन हा डे बाय डे शार्प होत जातो. सहज एक दिवस बसले होते आणि बसता बसता व्हॉट्सअपवरती एक मेसेज आला की ज्या ठिकाणी कळकळीची विनंती केली गेली होती की एक रायटर आम्हाला हवा आहे, व्हिज्युअली चॅलेंज्ड स्टुडंट्स, आम्ही त्यांना VCS असं म्हणतो, आम्ही ब्लाइंड असं त्यांना कॉल करत नाही. ओके, सो व्हिज्युअली चॅलेंज्ड स्टुडंट्स. सो तिथे तो नंबर आला होता. आधी वाटलं की कदाचित मे बी रेग्युलर व्हॉट्सअप फॉरवर्ड्स टाईप हा आहे, पण म्हणण्यात परत एक असं आलं की चला ट्राय करायला हरकत काय, म्हणून मी सहज तो नंबर लावला आणि तो नंबर ॲक्च्युली त्या विद्यार्थ्यांनीच उचलला आणि मी त्याला तारीख आणि वेळ त्यांनी जी दिली होती त्या वेळेत मी अवेलेबल होते आणि मी त्याला सांगितलं मी नक्कीच रायटर म्हणून लिहायला येईन तुमच्याकडे मदत करायला. आणि तिथून माझा ॲक्च्युली हा प्रवास जवळजवळ 8 वर्षापूर्वी सुरू झाला आणि त्या दिवशी खूप रिअलाइज झालं की आपला टाइमपास, मोकळा वेळ बसणं एखाद्यासाठी
खूप महत्त्वाचं असतं किंवा त्यांच्या आयुष्यातली ती खूप महत्त्वाची वेळ असते आणि ही छोटीशी वेळ जरी आपण 3 तासाची वेळ जरी त्यांना दिली तरी त्यांना खूप मोठी मदत होऊन त्यांचं आयुष्य कुठेतरी चेंज होण्यामध्ये आपला एक छोटासा हातभार त्याच्यामध्ये लागतो आणि तिथून हे कार्य सुरू झालं. त्याच्यानंतर विजन टीम म्हणून मुंबईमध्ये काम करते. या टीम्स सगळ्या मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये कार्यरत आहेत. अशा टाईपच्या नीडी मुलांसाठी मेसेजेस तयार करणं आणि त्यांच्यासाठी रायटर उपलब्ध करून देण्याचे काम या सगळ्या ऑर्गनायझेशन्स करतात आणि यांच्यावर मी असोसिएटेड आहे. मला सांगायला अभिमान वाटेल की माझी मुलगी 10वीत असताना 12वीत असताना सुद्धा या मुलांसाठी जाऊन पेपर लिहायची, कारण आपल्यापेक्षा त्यांचा स्पीड, कारण स्कूल आणि कॉलेजमधल्या मुलांचं जरा रायटिंगचा स्पीड फास्ट असतो आणि ते वेळेत पेपर सॉल्व्ह करायचे आणि ती येऊन मला घरी सांगायची की मम्मा मी 3 तासाचा पेपर 2.5 तासामध्ये सॉल्व्ह केला, तुला मात्र 3 तास लागतात. पण ती सुद्धा याच्यामध्ये या कामामध्ये कुठे ना कुठेतरी हातभार लावायला लागली. तू शांतीदूत परिवार या संस्थेसाठी सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होतेस, तर त्याविषयी थोडक्यात काय सांगशील? शांतीदूत परिवार ही संस्था IPS डॉक्टर विठ्ठल जाधव सरांनी सुरू केलेली आहे. ही पूर्ण नॅशनल लेवलला ऑर्गनायझेशन काम करत असून स्पेसिफिकली ब्लड डोनेशन आणि ट्री प्लांटेशन हा त्यांचा मेजर आणि कोर एरिया असं म्हणायला हरकत नाही. कोविड काळामध्ये सुद्धा सगळेच्या सगळे आम्ही लोक या पूर्ण ऑर्गनायझेशन अंडर कार्यरत होतो. ज्या ठिकाणी ज्या हॉस्पिटल्समध्ये ब्लड अवेलेबल होत नाही, प्लेटलेट्स अवेलेबल होत नाहीयेत, या ठिकाणी मॅक्सिमम सगळी रिक्वायरमेंट पूर्ण करण्याचं काम मॅक्सिमम, कारण त्या काळामध्ये ब्लड डोनेट सुद्धा लोक करत नव्हते. खूप घाबरलेला होता सगळा समाज. पण या वेळेमध्ये सुद्धा सर स्वतः विठ्ठल जाधव, डॉक्टर विठ्ठल जाधव सर याच्यात बाहेर येऊन ऑन फील्ड त्यांनी हे काम केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी उपलब्ध करण्यासाठी ते मदत करतात. दुसरं महत्त्वाचं सांगायला आवडेल की जे नेचर डे बाय डे आता कुठे ना कुठेतरी ऱ्हास होत चाललेला आहे आणि सीझनलचं सायकल जे काही बदललेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंगकडे आपण निघालेलो आहोत, तर याला आपणच कारणीभूत आहोत. आणि ट्री प्लांटेशनचं फार मोठ्या प्रमाणात काम शांतीदूत परिवार करतो आणि केवळ सिंहगडच नव्हे तर जिथे कुठे हिली एरिया आहे तर त्या ठिकाणी ट्रक भरून आम्ही झाडं तिथे घेऊन जातो. झाडं तिथे लावली जातात आणि झाडं लावून काम संपलं असं नाहीये, त्या झाडांचं संगोपन केलं जातं. ही नंतरची अत्यंत महत्त्वाची स्टेज आहे, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की लोक येतात, झाडं लावतात आणि निघून जातात. नंतर ते झाड जगलंय नाही जगलंय, त्याला पाणी मिळालंय किंवा ते एक 10 पैकी 8 झाडं जगलीच नाहीयेत हे कोणी बघायलाही येत नाही. परंतु तसं नाही, हे शांतीदूत परिवारातली लोक पर्सनली या झाडांना मोठं होईपर्यंत वाढवण्यासाठीचे प्रयत्न करतात आणि कष्ट घेतात. त्याच्यामध्ये विद्याताई जाधव सुद्धा इक्वली याच्यामध्ये पुढाकार घेऊन झाडं लावण्याचं काम त्या खूप सुंदर पद्धतीने करतात. त्याच्यानंतर खेड्यापाड्यातल्या मुलं जे UPSC आणि MPSC शिकतायत तर या मुलांना खूपदा प्रॉब्लेम्स येतात की एक्सपेन्सिव्ह बुक्स आणि नोट्स या मुलांना मिळू शकत नाहीत. सो या मुलांना अशा पद्धतीचे पुस्तकं किंवा नोट्स किंवा अशा पद्धतीचा गायडन्स त्यांना अवेलेबल करून देण्याचं काम आम्ही शांतीदूत परिवारातर्फे करतो. DMIT विषयी सुद्धा मार्गदर्शन करतेस, तर DMIT नक्की काय आहे, अगदी थोडक्यात काय सांगशील? DMIT हे डर्मॅटोग्लिम्फिक मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट किंवा फिंगरप्रिंट ॲनालिसिस असं म्हटलं जातं याला. सायन्स इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे आणि टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की त्या टेक्नॉलॉजी अंडर काय काय रिसर्च झालेला आहे त्यातला बेस्ट रिसर्च मी DMIT म्हणायला हरकत नाही. DMIT हा फिंगरप्रिंट ॲनालिसिस म्हणजे आपल्या फिंगरप्रिंटचा आपल्या ब्रेनशी डायरेक्ट कनेक्शन आहे हे प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं किंवा आपण जर ऑब्झर्व केलं तर फार वर्षापूर्वी सुद्धा फिंगरप्रिंट, अंगठा द्या, अंगठा ही आपल्या एक आयडेंटिटीचा एक प्रूफ मानला जायचो. तर त्याच्यामध्ये काय एवढं स्पेशल आहे किंवा त्या फिंगरप्रिंटमध्ये काय विशेष आहे, तर फिंगरप्रिंटमधून आपल्याला आपल्या ब्रेनमध्ये इनहेरिटेड आणि इनबॉर्न काही इंटेलिजन्स असतात ते डिटेक्ट होतात. पहिली गोष्ट. त्याच्यानंतर 8 प्रकारचे इंटेलिजन्स असतात. हे इंटेलिजन्स आपल्यासाठी काम कसे करतात तेही त्याच्यामध्ये कळतं. कशा टाईपची आपण पर्सनॅलिटी आहोत, त्याच्यानंतर आपल्या लर्निंग स्टाईल्स काय आहेत, कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या लर्निंग स्टाईल्सनी शिकत असते. फॉर एक्झाम्पल एखादं
ऐकण्यामुळं खूप फास्ट शिकतं, एखादं बोलण्यामुळं शिकतं आणि एखादी गोष्ट प्रॅक्टिकली केल्यानंतर शिकतं. आम्ही त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये ऑडिओ व्हिज्युअल आणि कॅनेस्थेटिक चिल्ड्रन असं म्हटलं जातं. परंतु या गोष्टींचा उपयोग पॅरेंट्सना त्यांना हँडलिंगमध्ये होतो. इव्हन अभ्यास करताना तू एकाच जागी बस, हाताची घडी घाल, जोरात वाच, कानात ऐकू येईल असं सगळ्यांना एकसारखं नाही, टिपिकल ट्रॅडिशनल वेनी नाहीये. कारण प्रत्येकाची लर्निंग स्टाईल ही वेगळी आहे आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाची लर्निंग स्टाईल समजते तेव्हा त्याचं ग्रास्पिंग हे जवळजवळ 10 टाइम्स मल्टिप्लाय होतं आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यासासाठी आणि करिअर घडवण्यासाठी तो उपयोग होतोच. त्याच्यामध्ये वेगवेगळे कोशंट्सही डिटेक्ट होतात, ज्याच्यामध्ये इंटेलिजंट कोशंट आहे, क्रिएटिव्ह कोशंट आहे, त्याच्यानंतर इमोशनल कोशंट आहे आणि ॲडव्हर्स कोशंट, असे वेगवेगळे कोशंट्स. तुमच्या फॅमिलीकडून इनहेरिटेड आलेला जो इंटेलिजन्स आहे त्याची सांगड घालून एक बेस्ट आयुष्य कसं जगायचं आणि करिअर म्हणा किंवा अभ्यास ही आयुष्यातली एक फेज आहे. परंतु या फेज बरोबर माझ्याकडे असलेले इंटेलिजन्स साईड बाय साईड मी कशा पद्धतीने वापरेन आणि एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी म्हणून मी आयुष्याचा आनंद कसा उपभोगेन म्हणून सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता, तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं, फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री 11 आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. चला पर्यटनाला. प्रसारण दर सोमवारी रात्र 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी दुपारी 2 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. मंडळी, सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. मोनिका, सध्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आत्महत्या. तर याविषयी तू खूप मोठं काम करते आहेस, समुपदेशन करते आहेस. तर ते कशा स्वरूपाचं आहे आणि त्याला रिझल्ट कसे आहेत, थोडक्यात काय सांगशील? आत्महत्या हा प्रॉब्लेम कोविड नंतर खूप जास्त वाढलेला आहे आणि ओव्हरऑल स्टॅटिस्टिक्स सुद्धा हेच सांगतं. जवळजवळ 1 वर्षाला 8 लाखांपेक्षा जास्त वर्ल्ड वाईड आत्महत्या केल्या जातात. परंतु त्यातल्या जवळजवळ 2 ते 2.5 लाख रजिस्टर्ड आत्महत्या फक्त आणि फक्त भारतामध्ये होतात. याची एक मिसिंग लिंक मला तुम्हाला सांगावीशी वाटेल की केवळ मनामध्ये आलेला निगेटिव्ह विचार हा लाईटली न घेता, कारण हा एक येणारा निगेटिव्ह विचार, त्याच्यानंतर रिपिटेटिव्ह निगेटिव्ह विचार हा स्ट्रेसमध्ये कन्वर्ट होतो, स्ट्रेस पुढे जाऊन एन्झायटीमध्ये कन्वर्ट होतो आणि एन्झायटी ही कुठे ना कुठेतरी आपल्याला खोल गर्तेमध्ये ओढायला लागते आणि डिप्रेशन स्टेजेसमध्ये कुठेतरी ती जाते. माइंड एज्युकेशन आणि माइंड मॅनेजमेंट म्हणजे मला खरंच वाईट वाटतं की कुठल्याही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा माइंड मॅनेजमेंट हा विषय कुठेच मेन्शन केलेला नाही, शिकवलेला नाही. म्हणजे सिलेबसमध्ये आपण खूप विषय वेगवेगळे शिकतो पण ऍक्च्युअल लाईफमध्ये त्याचं ऍप्लिकेशन बेस खूप कमी असतं. एनाटॉमी शिकतो आपण, पण मन सेल्युलर लेवलवरती आपण अभ्यास करतो, परंतु मन आपल्यासाठी कसं काम करतं आणि त्याचे जेव्हा निगेटिव्ह रिप्लिकेशन्स सुरू होतात तेव्हा ते कशा पद्धतीने हँडल केलं गेलं पाहिजे हे होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आत्महत्येचे आपल्याला केसेस दिसतात. हाय एक्सपेक्टेशन्स, त्याच्यानंतर फेल्युअर फेस न करण्याचे प्रॉब्लेम्स, कारण इव्हन स्ट्रेससुद्धा असतो वेगवेगळ्या पद्धतीचा काम करताना. IIT म्हणा किंवा एम्स सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिकणारी मुलं जेव्हा एखाद्या छोट्या छोट्या विषयामध्ये फेल होतात आणि ते फेल्युअर सहन करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे ते डायरेक्ट आत्महत्येसारखा रस्ता पत्करतात. हे म्हणजे खरंच दुर्दैव आहे असं म्हणायला हरकत नाही. पण याच्यासाठी मी बऱ्याचशा महिलांबरोबर काम केलेलं आहे आणि आत्महत्येच्या प्रयत्नानंतर त्या माझ्यासमोर येऊन बसतात आणि त्याच्यानंतर तुझ्याच मनाची शक्ती तुझ्यासाठी कशी काम करतीये आणि तू इथून तुझं आयुष्य बदल आणि त्याच्यासाठी लागणारे सगळेच्या सगळे ट्रेनिंग म्हणा किंवा त्याचे
आयुष्याशी लागणाऱ्या वेगवेगळ्या थेरपीज मी त्यांच्यावर वापरते आणि त्यांची आयुष्य बदललेली मी आज पाहतीये. त्या अत्यंत नॉर्मल, सुंदर आणि आनंदी फॅमिली लाईफ त्या जगतायत आणि त्या परत विचार करतात की मी असा कधीच विचार आयुष्यात मिळाल्यावर करणार नाही. खूप बरं वाटत खूप असेल. बरं वाटतं कारण त्या पूर्ण नॉर्मल लाईफ आज जगतायत. सखी सह्याद्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुला काही महत्त्वाच्या टिप्स किंवा तंत्र ज्याला म्हणतो आपण, कारण मनाची शक्ती अफाट आहे हे आपण मगाचपासून बोलतो आहोत, ऐकतो आहोत आणि तू त्यातच काम करते आहेस, तर काही टिप्स तुला देता येतील का? आपली मनं दोन आहेत. एक आहे कॉन्शियस माइंड आणि दुसरं आहे सबकॉन्शियस, ज्याला आम्ही चेतन आणि अचेतन म्हणतो किंवा जागृत आणि अर्धजागृत. ओके, तर त्याच्यामधलं कॉन्शियस माइंड हे फक्त 10% आहे आणि सबकॉन्शियस आहे हे 90% आहे. कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये आपण जेव्हा डाउनलोड करतो किंवा एखादी मला गोष्ट हवी आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा ती गोष्ट जेव्हा आपण सबकॉन्शियस लेवलला रजिस्टर करतो तेव्हा ती घडायला आणि फ्लरिश व्हायला किंवा मॅनिफेस्ट व्हायला ती सुरुवात झालेली असते. प्रॉब्लेम हा होतो की जेव्हा कॉन्शियस माइंड, याचे छोटे छोटे कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला एक्सप्लेन करायला मला आवडेल की कॉन्शियस माइंड एका वॉचमन टाईपमध्ये काम करतो आणि सबकॉन्शियस माइंड मात्र जीनीसारखं काम करतो. म्हणजे जीनी काय म्हणतो, जो हुकुम मेरे आका, तुझे हवं ते दे, तू म्हणशील ते मी पूर्ण करणार. त्याच्यानंतर कॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळतं, सबकॉन्शियसला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळत नाही. सबकॉन्शियस माइंड जवळजवळ 30,000 टाइम्स पॉवरफुल आहे आणि सायन्सने हे सुद्धा सांगितलं की अल्बर्ट आइन्स्टाईन, जो सेंचुरीमधला ब्रिलियंट सायंटिस्ट आणि ह्युमन बिईंग होता, तो स्वतः 4.5%च ब्रेन वापरत होता. तर प्रेक्षको, विचार करा की आपण आपला ब्रेन किती वापरत आहोत आणि त्याचा वापर किती करून घेत आहोत. तर मन हे अत्यंत चंचल आहे. मन हे मंकी माइंड सुद्धा आहे. त्याला वेळीच आणि अत्यंत चातुर्याने आपण त्याला जर ट्रेन केलं तर त्याचे आपल्याला खूप सुंदर रिझल्ट लाईफमध्ये बघायला मिळतात. दुसरं महत्त्वाचं, माइंड आणि बॉडी याचं कनेक्शन खूप इंटेन्स आहे. एक सुंदर आणि एक वाईट आलेला मनातला विचार सुद्धा आपल्या शरीरावरती कुठल्या लेवलनी परिणाम करून जातो याचे आपल्याला अंदाज नसतात. त्यामुळेच सायन्स असंही सांगतं की मॅक्सिमम डिसीजेस हे सायकोसोमॅटिक डिसीजेस आहेत. सायकोसोमॅटिक, सायक इज अ माइंड अँड सोमा इज अ बॉडी. सो माइंडनी क्रिएट केलेले जे काही डिसीजेस आहेत जे बॉडीमध्ये सिंक होतात आणि त्याचे परिणाम आपल्याला शरीरामधून दिसायला लागतात. छोट्या छोट्या टिप्स म्हटलं तर आपण ॲक्च्युली काहीही एक्स्ट्राऑर्डिनरी याच्यामध्ये नाहीये. अत्यंत साध्या सिंपल स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिली टिप मला सांगायला आवडेल ती म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपल्याला आपला एक काय म्हणतात त्याला, थँक्यू, कृतज्ञता, एक्झॅक्टली, कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव असणं, हा सुद्धा मनामध्ये आलेला भाव आपल्याला एक वेगळ्या व्हायब्रेशन्सवरती नेऊन ठेवतो. कारण एक विचार हा व्हायब्रेशन असतो आणि हा व्हायब्रेशन म्हणजे आपल्या शरीराभोवती वेगवेगळी तरंग तयार करतं आणि त्याच्यानुसार आपल्या आयुष्यामध्ये घटना घडायला लागतात. आणि आपण धकाधकीच्या जीवनामध्ये पूर्णपणे विसरून गेलेलो आहे की हे जे शरीर मिळालंय, हा जो मी श्वास घेतेय, हे जे हातपाय माझ्यासाठी अत्यंत व्यवस्थित काम करतायत, याला मी थँक्यू म्हणायची पूर्णपणे विसरून गेलेली आहे. सो एक कृतज्ञता भाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. एक छोटंसं माझ्याबरोबर इमिडिएटली करशील? हां, दोन्ही हात पुढे घ्या आणि स्वतःला घट्ट मिठी मारा. एक 2 सेकंद फक्त डोळे बंद करा आणि ते फील करा. येस, कारण आपण विसरून गेलेलो आहोत की आपलं शरीर ज्याच्यामध्ये आत्मा राहतो त्याला स्वीकारणं आणि आपण त्या स्वतःला थँक्यू म्हणणं आपण विसरून गेलेलो आहोत. मला हे दाखवायला आवडेल की मार्केटमध्ये अशा पद्धतीचे जर्नल्स तुम्हाला विकत मिळतात किंवा तुम्ही साधी सिंपल डायरी जरी वापरली साध्या पानावरती, कारण किती फॅन्सी आणि खूप सुंदर तुम्ही लिहिताय याच्यापेक्षा तुम्ही किती भावाने, किती फिलिंग्सनी तुम्ही ते सगळं लिहित आहात. हा ग्रॅटिट्यूड जर्नल, याच्यामध्ये तुम्ही रोज जर लिहायला सुरुवात केली छोट्या छोट्या गोष्टी की मी कशाबद्दल आभारी आहे माझ्या आयुष्यात, तर तिथे तुमच्या व्हायब्रेशन्स चेंज होतात आणि तुमच्या आयुष्यातल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये बदल व्हायला लागतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की सेल्फ ॲक्सेप्टन्स आणि सेल्फ लव्ह. सेल्फ ॲक्सेप्टन्स हा महत्त्वाचा आहे, सेल्फ लव्ह महत्त्वाचा आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतःवरती काम करत नाही तोपर्यंत आपण जगामध्ये कुठल्याच गोष्टी बदललेल्या दिसणार नाहीत. त्याच्यानंतर फॉरगिव्हनेस मला सांगायला आवडेल.
आपल्याला एखादा वाईट अनुभव आला किंवा एखाद्या व्यक्तीबरोबरचा आपला एक्सपिरियन्स वाईट होता, तर या गोष्टींसाठी मनामध्ये ग्रजेस न ठेवता आपण पटकन त्या व्यक्तीला गोष्टीला क्षमा करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की यामध्ये आपण तो पर्टिक्युलर ऍक्टला माफ नाही करत आहे. कारण खूप वेळेला असं होतं की लोक मला विचारतात की फॉरगिव्हनेस किंवा तुम्ही एखाद्याला माफ करणं कसं शक्य आहे, तर आपण त्या पर्टिक्युलर ऍक्टला नाही माफ करत आहे, आपण त्या व्यक्तीला माफ करत आहोत. कारण त्या पर्टिक्युलर फिलिंग्स बरोबर अडकलेल्या ज्या काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्याच्यापासून आपण रिलीज होतो आणि त्याच्यापासून आपण एक वेगळी जर्नी सुरू करत असतो. आणि सगळ्यात लास्ट बट नॉट लिस्ट, हेल्प अदर्स. की आपण एक ह्युमन बिईंग, एक सोशल ॲनिमल आहोत आणि आपल्याला सोसायटीशिवाय राहता नाही येणार आहे. तर आपण जर सोसायटीचा जर भाग आहोत, समाजाचाच जर भाग आहोत, तर आपण समाजाला सुद्धा काहीतरी देणं आहे आणि आपण समाजाला काही ना काहीतरी छोट्या मोठ्या आपल्या बाजूनी गोष्टी दिल्या पाहिजेत. याच्यामध्ये कुठेच असं जरुरी नाही की तुम्ही फायनान्शियली त्यांना मदत करा किंवा तुम्ही एखाद्याला देणगी दिली म्हणजेच मदत झाली. नाही, फावला वेळ असेल तर उठा, त्या अंध मुलांसाठी जाऊन तुम्ही पेपर लिहा, ही सुद्धा तुमची कुठे ना कुठेतरी मदत आहे. छोट्या छोट्या कारणाने तुम्ही या समाजाला कुठे ना कुठेतरी मदत करत राहा. पण याच्यामुळे तुमच्या मनामध्ये तयार होणाऱ्या वेगवेगळ्या तरंग ज्या आहेत, या तुमच्या आजूबाजूचा तुमचा ऑरा आणि या सगळ्या गोष्टी बदलत जातात. डे टू डे बेसिसवरती आजपासून 21 दिवस लिहायला सुरुवात करा आणि आयुष्य कसं बदलतंय मला तुम्ही नक्कीच सांगाल. मोनिका, सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना छोटासा काय संदेश तू देऊ इच्छितेस? मला माझी फॅमिली ज्यांनी आज खूप सपोर्ट केला, माझे मिस्टर हेमंत, माझी मुलगी, माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टम जी आहेत, जी कायम माझ्यासाठी उभी असते, त्याच्यानंतर माझे आईवडील, माझ्या 2 बहिणी जी माझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे, आणि माझे सगळे फॅमिली ज्यांनी कायम मला या कामासाठी खूप मोठ्या लेवलनी सपोर्ट केलेला आहे. कारण ट्रेनिंगसाठी बाहेर जाताना किंवा या सोशल वर्कमध्ये जाऊन लोकांमध्ये भेटताना करताना मी तुझ्या मागे आहे असं सांगणारा पार्टनर मिळणं सुद्धा खूप मोठं नशीब लागतं आणि मी नशिबान आहे. आणि केवळ माहेरच नव्हे तर सासर सुद्धा तितकंच सपोर्टिव्ह मिळालं, याच्याबद्दल मी देवाचे आभार मानते, खूप आभार मानते. कसं आहे की मला निगेटिव्ह विचार येत आहेत, मला कुठेतरी डिप्रेस फील होतंय, मला समाजाबरोबर डिस्कनेक्ट व्हायला फील होतंय, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता ते सतत आपण सप्रेस करणं आणि ते जाऊन आउटलेट न देता बाहेर न सांगणं, हा जो एक स्टिग्मा आहे हा समाजाने अवश्य बदलावा. कारण मन आणि शरीर यांचं खूप इंटेन्स कनेक्शन आहे. कारण मनामध्ये आलेले विचार ते तुमच्या शरीरामध्ये रिफ्लेक्ट होतातच. मग तुम्ही केवळ शरीरावरचे प्रॉब्लेम ट्रीट केल्याने हे प्रॉब्लेम ट्रीट होत नसतात, तर ते मनाच्या लेवलनी ट्रीट झाले पाहिजेत. त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही काउन्सिलिंग करणाऱ्या लोकांकडे अप्रोच व्हा, त्यांच्याकडून तशा पद्धतीची ट्रीटमेंट घ्या. कारण गौतम बुद्ध सांगतात की माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट यू थिंक यू बिकम. आणि याच्यामध्ये एक शेवटचं मला छोटंसं वाक्य अवश्य सांगायला आवडेल की घायल तो यहाँ हर एक परिंदा है, घायल तो यहाँ हर एक परिंदा है, पर मन की शक्ति से जो उड़ चला वही आज जिंदा है, वही आज जिंदा है. खूपच छान. मंडळी, मनाची शक्ती किती अफाट आहे आणि व्यक्ती त्या मनाच्या शक्तीनं आपलं कसं जीवन बदलू शकते हे आज आपल्याला मोनिकाने खूप छान समजावून सांगितलंय. तिने जी छोटी छोटी तंत्र आपल्याला सांगितल्या, जे टिप्स दिल्या आहेत, त्या तुम्ही नक्की ऐकल्या असतील. मोनिका, तू आज इथे आलीस आणि खूप छान दिलखुलासपणे आमच्याशी बातचीत केलीस, त्यासाठी दूरदर्शन केंद्राच्या वतीनं मी तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.